नमस्कार आणि आपले स्केल आणि आउटसाइड कॅलिपरने ±0.5 mm अचूक मोजमाप या सत्रात स्वागत आहे। चला आता आपण सत्राला सुरुवात करूया। आता या सत्राची उद्दिष्टे पाहू। या सत्राच्या शेवटी आपण सक्षम व्हाल मापनासाठी राईट कॅपॅसिटी कॅलिपर निवडा, कॅलिपरमध्ये साईज सेट करा, त्यांना स्टीलच्या मोजपट्टीने रूपांतरित करून मापाचे वाचन करा। या सरावाकरिता आवश्यक साधने ही आहेत: आउटसाइड कॅलिपर्स, स्प्रिंग आणि लॉक जॉइंट, स्टीलची मोजपट्टी, लाकडी ठोकळा, मॅलेट। वर्कशॉपमध्ये वापरल्या जाणाऱ्या कॅलिपरचे उपयोग जाणून घेऊया। इनसाइड कॅलिपर्स हे वस्तूचा अंतर्गत आकार आणि पृष्ठभागामधील अंतर मोजण्यासाठी वापरण्यात येते। आउटसाइड कॅलिपर हे वस्तूची जाडी आणि बाहेरील व्यास मोजण्यासाठी वापरण्यात येते। कॅलिपर विविध क्षमता आणि स्वरूपात उपलब्ध आहेत। ते लॉक जॉइंट, स्प्रिंग आणि डिजिटल कॅलिपर असे उपलब्ध आहेत। आउटसाइड कॅलिपरची 150 mm क्षमता 0 to 150 mm पर्यंत आकार मोजू शकते। चला आता आपण आउटसाइड कॅलिपर आणि स्टीलची मोजपट्टी वापरून वर्कपीसचा व्यास मोजण्याचा क्रम समजून घेऊया। कॅलिपरचे जबडे तोपर्यंत उघडे करा जोपर्यंत ते मोजण्यात येणाऱ्या व्यासावरून स्पष्टपणे जात नाहीत। आकार मोजताना काम थांबलेले असणे आवश्यक आहे। पायाचा एक बिंदू वर्कपीसवर ठेवा आणि पायाचा दुसऱ्या बिंदूचा फील घ्या। जर पायाचा दुसऱ्या बिंदूवर क्लिअरन्स असल्यास, फीलची योग्य जाणीव होण्यासाठी वर्कपीसच्या बाह्य व्यासापासून ते निसटत नाही तोपर्यंत फर्म जॉइंट कॅलिपरच्या एका पायाच्या मागील बाजूस लाकडी तुकड्यावर हळूवारपणे टॅप करा। रीडिंग ॲक्युरेसी युजर्सच्या फीलवर अवलंबून असते आणि म्हणूनच योग्य फील मिळवण्यासाठी हाय केअर घ्यायला हवे। स्प्रिंग आउट आणि साइड कॅलिपरच्या बाबतीत स्क्रू नट ॲडजस्ट करा जेणेकरून जबड्याचे ॲडजस्टमेंट वर्कपीसच्या बाहेरील व्यासापासून फक्त सरकले जाईल जेणेकरून राईट फील येईल। जेव्हा तुम्ही राईट फीलसाठी आउटसाइड कॅलिपर ॲडजस्ट केले असेल तेव्हा माप स्टीलची मोजपट्टीत रूपांतरित करा। एका जबड्याचा पॉइंट ग्रॅज्युएशनवर ठेवला पाहिजे जेणेकरून दुसऱ्या जबड्याचा पॉइंट स्टीलच्या मोजपट्टीच्या किनाऱ्याशी समांतर असेल। आता आउटसाइड कॅलिपर आणि स्टीलची मोजपट्टी वापरून विविध वर्कपीस मोजूया। आउटसाइड कॅलिपर आणि स्टीलची मोजपट्टी स्वच्छ करा। कॅलिपरचे जबडे मुक्तपणे फिरत आहेत याची खात्री करा।
सगळे वर्कपीस स्वच्छ करा. दिलेल्या वर्कपीसचा व्यास 45 आहे. दिलेल्या वर्कपीसची लांबी 67 आहे. स्क्वेअर बारच्या बाजूची लांबी 40 आहे. दिलेल्या वर्कपीसची लांबी 103 आहे. षटकोनी बारच्या कर्णाची लांबी 47 आहे. दिलेल्या वर्कपीसची लांबी 65 आहे. संक्षेप करण्यासाठी आपण हे शिकलो आहोत. मापनासाठी राईट कॅपॅसिटी कॅलिपर निवडा. कॅलिपरमध्ये साईज सेट करा. त्यांना स्टीलच्या मोजपट्टीने रूपांतरित करून मापाचे वाचन करा. तर हे सर्व स्केल आणि आउटसाइड कॅलिपरने ±0.5 अचूक मोजमाप आहे. चला आता आपण पुढील सत्रात भेटूया.